मस्तपैकी मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार आणि एकदम टेस्टी लागेल याची मी काळजी घेणार आता. बरोबर ना? एका साईडला टाकलं, आता पलटून घेतलं का दुसऱ्या साईडला मीठ टाकणं. तर मित्रांनो हे पहा, या अशा पद्धतीने आम्ही आता याला कट करणार आहे आणि जे की मस्त खायला एकदम टेस्टी लागणार आहे. तुम्ही नक्की पहा बरं का. हे आता कट करायला आम्हाला आमच्याकडे चाकू नाही भाऊ, आम्ही गरीब माणसं आहे. त्याच्यामुळे या अशी इळे बिळे घेणं पडत्या, त्याच्यामुळे चालेल कट करणं. पण तुम्ही नक्की पहा कसं होतं तर चला तुम्हाला दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये. पण मित्रांनो तुम्ही पाहू शकता, हे असं आपल्याला असं कट करून घ्यायचे मस्त बारीक बारीक बारीक. आणि पूजाला एवढं काही जास्त कट करता जमत नाही आहे. आणि आमची बारीक दिदी ना, तिचा लय राडा चालू इकडं. बघा आता हे टाकलंय तेल, टाकली हळद थोडीशी, पाहिजे तेवढी हळद टाकली. आणि हा थोडा मसाला टाकायचा, तिखट मसाला थोडाच टाकायचं, जास्त तिखट खाल्लं जात नाही ते. आणि आता हे चिप्स, मक्का चिप्स असे एक एक टाकून घ्यायचे. एक एकच टाकायचे, सगळे टाकले की मग ते सगळ्या चिप्सला लागत नाही तिथे. मित्रांनो थोडस तेल कमी झालं होतं म्हणून पुन्हा टाकते तेल, आणि ते अंगावर पण उडतं त्याच्यामुळे. बघून घ्या तुम्ही, एकदम टेस्टी आणि एकदम छान होणार आहे. तेल थोडंसं कमी पडलं तर पहिले. त्याला मीठ टाकणार आहे थोडं, भाजले का मग. पूर्ण पलटून घ्यायचं त्याला मस्त. एकीकडे मीठ टाकलं का दोन्हीकडे पण नाही लागत ना, मग त्याच्यामुळे दोन्ही साईडला मीठ टाकून घ्यायचं. 5 मिनिटासाठी असं झाकून ठेवून घेऊ त्याच्यावर. बघा मित्रांनो, एकदम छान दिसते ते. आता कलर बदलला त्यांचा, थोडा वेळ झाकून ठेवून त्यांचा कलर बदलला, एकदम छान दिसते आता. आता मीठ लागलेले त्यांना दोन्हीकडून पण. आता बनले ते पूर्ण, आता फक्त खाऊन बघू कशी झाली. आणि असं वाटतं ते भाजणार सगळीकडून, पण सगळीकडून भाजलं ते. बंद केला आहे हे बघा, सगळे भाजले, चौकून भाजले की भाजलं तेव्हा छान लागतं ते खायला. ओके, खायला पण खूप टेस्टी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ पसंत आला असेल तर नेक्स्ट लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.